इरफान सर चला क्विक फास्ट, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, वेळची खूप कमतरता आहे. माईकला सुरुवात करूया. चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नवेद दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी पाठवून द्या. 12th मॅन पाठवून द्या. दोन्ही टीमचे 12th मॅन. 12th मॅन चला या लगेच. आपण लवकरात लवकर 12th मॅन या. पहिलं षटक आपण एकंदरीत नवेदच्या माध्यमातून टाकलं जाते. पहिलाच बॉल अंदरुणी किनारा आहे. अंदरुणी किनारा. येस बॅटर आय थिंक बाद आहे. पंचांचं बोट मात्र तिथे वरती झालंय. बॅटचा स्पर्श त्याच्यानंतर चेंडू सरळ मात्र यष्टींवरती जाऊन आदळला आणि जो शकील आहे तो सरळ आता बाहेर जाताना दिसेल. चांगली बॉलिंग नवेदनं सुरुवात मात्र धमाकेदार करून दिली आहे टांगर या टीम कडून. बॅटिंगसाठी शोएबला आता पाठवलं जाईल. नंबर 3 वरती लगेच शोएबला आता बोलवलं गेले. अरियान आणि शोएबची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी शकील आला होता. शकीलला पहिल्याच बॉलवरती जो विकेटचं पतन झालं. नवेदनं जो चेंडू टाकला कमी गतीचा बॉल होता. अगदी मोठा प्रहार करण्याचा तो प्रयत्न आपण बघितला होता. येणारा पुढचा चेंडू असेल. आडव्या बॅटने खायचा आहे. तिथे जोरदार लाऊडली अपील पाहायला मिळत होती, परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट बॉल असणार. रन्स मिळणार नाहीयेत. पहिला सामना हे दोन्हीचे संघात पहिला सामना आपला गमावून आलेले आहेत. पहिला सामना ते पराजित होऊन आले आहेत आणि पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच दोन्ही टीम असू शकतील की कोणता संघ जिंकणार. या मॅच मध्ये क्वालिफायच्या रेस मध्ये बनून राहायचं असेल तर ही इथून येणारी प्रत्येक मॅच तुमच्यासाठी डू ऑर डायची असू शकेल. अंपायरचा इशारा नो बॉलचा तिथे घोषित केला गेलाय. ओव्हर स्टेप्स आय थिंक तिथे नो घोषित केला जातोय. सांगितलं जाते की ते नो बॉलचा इशारा येणारा पुढचा जो बॉल असणार आहे तो म्हणजे फ्री हिटचा असू शकेल. एक रन आता कुठेतरी बॉलरच्या थोड्याशा चुकीमुळे प्रतिस्पर्धी टीमचं खातं आता उघडलं गेलंय. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. एक नो बॉल आणि येणारा पुढचा बॉल फ्री हिट आहे. कारण का शोहेबला आक्रमण करावं लागेल. आक्रमकतेनं प्रहार करावे लागतील. फ्री हिट वरती क्षेत्ररक्षक आहेत. धावचीची संधी होऊ शकली असती, परंतु इथे मात्र एकाच धावेवरती समाधान आणि संतुष्ट व्हावं लागतंय. आपण म्हणतो ना आजचं कुठेतरी नशिबाची साथ. 99% मेहनत आणि 1% कदाचित तुमच्याकडे अगदी आपण बोललं नशिबाची साथ आली असेल तर तुम्ही अगदी चांगल्या प्रकारचे अगदी त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा मेहनत घ्यावी लागेल. संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. और रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है ना मित्रों वही सूरज बनकर निकलता है. आणि खऱ्या अर्थानं हे आपल्याला सध्या तरी दृश्य दिसतंय. बिंगलोली या टीमच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेतली जाते, परंतु मेहनतीचं फळ मिळत नाहीये. सुरुवात धमाकेदार होणं गरजेचं होतं, पण तो शकील पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक झाला.
त्याच्यानंतर मात्र जो दोन खेळाडू त्यांच्या बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल. संघाचं स्कोर बोर्ड आता थांबले 2 या आकड्यावरती आणि या षटकातील आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. हा जो संघ आहे याच्या अगोदर जो टांगरचा संघ आहे कुठेतरी पराजित झाला होता, परंतु त्याच्यानंतर या मॅच मध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला पुनरागमन करायचंय. तर भिंगळोली हा जो संघ आहे या संघाला इथे एक चांगला टोटल तुम्हाला उभा करावाच लागणार आहे. रनअप मध्ये थोडीशी दुविधा बघायला मिळते. प्रॉपर रनअप घ्यावा लागेल कारण त्यांनी 5 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत. तर उर्वरित या ओव्हरचा शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकणार आहे. रियान स्ट्राइक मार्क होती. शॉर्ट बॉलला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग आहे. हातातून चेंडू मात्र तिथे निसटला आणि बघता बघता या बॉलवरती 2 रन्स मात्र कंप्लीट होतील. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होते. लॉस ऑफ 1 विकेट, 4 रन्स भिंगलोली टीम. 4 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. एक महत्वाची विकेट. आता न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवरती. जास्त टीम मिटिंग नको आहे किंवा एकत्र येऊ नका, बॉलरला पाठवून द्या लगेच. बॉलर नेम प्लीज. प्रशांत षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण बघतोय. प्रशांत हिरवी शांत असतो, आता त्याला चांगली बॉलिंग करावी लागेल कारण तो प्रशांत आहे. षटक क्रमांक 2 प्रशांतच्या माध्यमातून टाकलं जाईल. शांत असणाऱ्या प्रशांतला आता प्रतिस्पर्धी फलंदाजाला शांत करावं लागेल, अथवा तो फलंदाज शोहेब कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतो. हे पोटेन्शियल राहिलेलं आहे. या शोएब मध्ये ते पोटेन्शियल राहिलंय. त्यात दुसऱ्या बाजूला असणारा रियान याच्याकडे देखील ते पोटेन्शियल आहे की तो कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये बॅट बॉलचा संपर्क आला नव्हता, आता या ओव्हरमध्ये चांगला होऊ शकेल. येथे स्वतःच्या बॉलिंग वरती चांगल्या प्रकारचे एफर्ट्स दिलेत. 1 रन्स मात्र अगदी नक्कीच प्रतिस्पर्धी टीमच्या खात्यामध्ये जोडला जाईल. रियाननं 3 चेंडू फेस केलेत, केवळ 2 रन्स वरती खेळतोय. तर प्रतिस्पर्धी जो संघाचा बॉलर आहे त्यांनी पहिला चेंडू टाकलाय आणि पहिल्या बॉलवरती 1 रनसाठी खर्च केलाय. शोएबने एकंदरीत काय केलंय, जो का 4 चेंडू त्यांनी फेस केले 2 रन्स वरती, तो देखील खेळतोय. लक्ष्मणच्या थोडस बाहेरचा बॉल. आता इथे आपण बघतोय तर वाईड बॉलचा इशारा तिथे दिला जातोय. 1 रन्स बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये आता वाढत चाललेत. कदाचित किमान तरी तुम्हाला 30 पेक्षा अधिक धावा जर तुम्ही स्कोर बोर्डवरती ठेवल्या तर एक फायटिंग स्कोर बघू शकाल. ओ या वेळेला एक देखना स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मात्र तब्बल 6 रन्स मिळतील. षटकार येतोय. या फटक्यांची आवश्यकता आहे. मी सांगितलं होतं जो रियान आहे त्याचबरोबर शोएब आहे कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतील. ही या खेळाडूंमधलं असलेलं कॅलिबर आहे, ही क्षमता आहे या प्लेयर्स मध्ये. हे रियान कडून देखील आपण पाहिलंय. थोडंसं शांत राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक असतील. व्हॉट अ कॉट, सुपर कॅच, आउटस्टँडिंग कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. अगदी जबरदस्त कॅच पकडले, शानदार कॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रात्यक्षिक तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेट नंबर 2. एक दुसरा मोठा धक्का बसलेला आहे भिंगलोली या टीमला. बॅटिंग साठी सैफला आता पाठवलं जाईल. 12 रन स्कोर मिळवती लागले. 12 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. चला बॉलर प्रशांत वरती एक मोठा प्रहार नंतर लगेच विकेटचं पतन झालं. आता इथे सैफ आलाय. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी लावलाय परंतु चेंडून मात्र इथे चकमा दिलाय. 4 रन्स तर नक्कीच मिळून जातील, पण तो कदाचित जी सूर्याची किरणं आहेत ती अगदी त्या क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यांना त्रासदायक ठरले आणि तिथे मात्र चेंडू पकडण्यात आला ते शक्य झाले नाही. स्कोरबोर्ड 16 या आकड्यावरती पोहोचलाय. 2 चेंडूंचा खेळ मात्र तिथे आता नक्कीच बाकी असणार आहे.
सुवारस तर झालेले आहेत. येणारा पुढचा चेंडू असेल. पुन्हा प्रहार केलाय. चेंडू डाऊन द ग्राउंड चाललाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. सैफच्या बॅट मधला एक धमाकेदार फटका. 22 रन स्कोर वरती आता जोडले जातील. शेवटचा एक आपण बघतोय तर चेंडू शिल्लक या ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. चेंडू पडल्यानंतरला सरळ मात्र अगदी खालच्या बाजूला बसतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाले. लॉस ऑफ 2 विकेट. स्कोर बोर्ड 22. 22 रन झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय तर इरफान गोलंदाजी ट्रॅक वरती. एक चांगला बॉलर आपल्या टीमचा हा हुकमी एक्का बॉलर आहे. इरफान आता गोलंदाजी मार्क होती. या टीमचा लीड बॉलर आहे. प्रचंड एक्सपिरियन्स अनुभवी असणारा खेळाडू. चांगला बॉल टाकलाय. पहिल्याच बॉल वरती शॉर्ट ऑफ लेंथ वरती प्रहार केला गेलाय. शोहेबच्या माध्यमातून पहिलाच बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. 28 रन स्कोर बोर्ड वरती. स्कोरबोर्ड 29 या आकड्यावरती. नवीन बॉलर तयार असू शकेल. डांगर टीम कडून नवीन बॉलर आहे. ओ यावेळेला शोहेबला पुन्हा एकदा प्रहार केलाय. त्याच दिशेने परंतु आता क्षेत्ररक्षक असू शकेल पण तो येणारा चेंडू फ्री हिटचा होता. यावेळेला मात्र पुन्हा 2 रन ऍड करावे लागतील. 31 रन स्कोर फुटवरती. षटकातील अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चांगला चेंडू आहे. सरळ मात्र जड मध्ये टाकला गेला होता. 1 रन तिथे घेतलाय. प्रयत्न 2चा होईल का परंतु योग्य वेळचा नकार असू शकेल. 32 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. शेवटचे 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती किरण या आशाची किरण बनू शकेल का टीमचा. कारण शेवटच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी टीमचे जे खेळाडू आता चांगले विध्वंसक झाले विस्फोटक झालेत त्यांना थांबवण्यासाठी येथे अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राज मिळून जातील. धावांचा वेग आणि ओघ मात्र सातत्यानं वाढत चाललाय. तिथे तुम्हाला रनांना अंकुश लावण्यासाठी इथे चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पुन्हा अपेक्षित आहे. मोजक्या पावलांचा रनअप घेणारा हा गोलंदाज फुलटॉस वरती आक्रमण केले.
लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र वेल स्टॉप म्हणावं लागेल. टीमसाठी ते कॉन्ट्रीब्युशन आहे. तब्बल 1 रन वाचवण्याचं काम केलं गेलंय. पण तो जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल येथे मात्र तब्बल 4 रन्स मिळत आहेत. आता एकंदरीत त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू का अडवला याच्यावरती देखील थोडंसं प्रश्नचिन्ह बघायला मिळू शकेल. तब्बल 4 रन्स खात्यामध्ये अगदी सहजरित्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. चौकार मिळू शकला असता परंतु थोडीशी मशक्कत मात्र तिथे करताना दिसला होता खेळाडू. पुन्हा एकदा एक्स्ट्राज मिळून जातील. 38 रन्स झालेले आहेत. धावांचा डोंगर उभा चांगला केलाय. या टीमचा स्कोअर मात्र संघ ढासळत होता. फक्त 4 रन्स होते पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर मात्र जे बॅटिंग केले शोएब असेल त्याचबरोबर आपण त्याचं साध्य रियानला पाहिलं होतं. कॅच देखील मिस होत आहेत. कॅचेस खूप साऱ्या सुटत आहेत आणि या बॉलवरती तब्बल आणि तब्बल आपण बघतोय 2 रन्स घ्यावे लागतील. सैफचं नाव काय? एक सैफ मात्र आपण बघतोय मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या सैफला मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 40 रन्स तब्बल स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. आडव्या बॅटने खेळायचा बॅट बॉलचा तिथे संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. अजून एक चेंडूचा खेळ मात्र षटक क्रमांक शेवट मधील बाकी आहे. शेवटच्या बॉलला डीप विकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र सरळ चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि इथे आपण बघतोय षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या 46 झालेत. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 47 रन्स करावे लागतील शहबाज 11 टांगरे या टीमला. जरूर चला या ठिकाणी आपण लगेच मॅचला सुरुवात करतोय. इरफान सर चला लगेच, आपल्या वेळ खूप कमी आहे. ओपनिंग बॅटर लगेच चला.
चांगली उडी मार तुझा राईट मार बॅट्समॅन बोला बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन सॉरी हे जर दाखवतो ए शहबाज माझं नाव आहे जा सावेज कोण आहे हा इकडे कोण आहे सावेज आहे काय ना शावेद सगळला ते बॉलर कोण आहे बॉलर वाटते शुएब आहे काय बॉलर रियान 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 आहे या नाही तर रियान आहे काय खबर रियान आहे
अस्सलाम वालेकुम। अभी जो राउंड होने आया कौन सा है? टांगर वर्सेस भिंगलोली, जबकि सेकेंड इनिंग चालू है। भिंगलोली ने टारगेट दिया है टोटल 47 रनों का। शुभ दूसरी ओवर लेके, सेकेंड इनिंग की दूसरी ओवर लेके सामने करेंगे बल्लेबाज ने आमिर। और दिशान गेंद व्हाइट बॉल में नंबर इरफान द्वारा व्हाइट गेंद। इसी गेंद के साथ टीम को बताया स्कोर है 7। जबकि दूसरी ओवर जारी। अगली गेंद फिर से शॉर्ट पिच गेंद, इसे पुल किया और पावरफुल 6 रन। इन 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 13 रन। लॉस ऑफ 2 विकेट्स। आमिर के बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन झटका 6 रन। अगली गेंद फिर से गेंद शुभ की आमिर के लिए और बहुत ही बेहतरीन गेंद और इतनी अच्छी विकेट कीपिंग शकील द्वारा। अगली गेंद चौथी गेंद इस ओवर की आमिर के लिए बेहतरीन गेंद, 1 रन चुरा लिया। इसी गेंद के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन। लॉस ऑफ 2 विकेट्स। फिर से एक मरतबा शुएब नवीद के लिए और शॉर्ट पिच गेंद, उसका फायदा नहीं उठा सके और डॉट बॉल। और इस ओवर की आई थिंक आखिरी गेंद आउट है। ओके, विकेट। बेहतरीन विकेट कीपिंग शकील द्वारा स्टंपिंग के रूप में ये लगने वाला तीसरा धक्का टांगर की टीम को। अब उनकी जगह संभालने जा रहे बल्लेबाज नाम प्रशांत, जबकि 47 रन का टारगेट है। अब इस ओवर की आखिरी गेंद शुएब की प्रशांत के लिए। चला दोनों अंपायर जरा लवकर घ्या, फास्ट घ्या, अजून 2 सामने बाकी आहेत। शेवटचा चेंडू पाहूया कॅच असते का नाही। कॅच ड्रॉप झालेली आहे, 2 रन सुद्धा घेतलेले आहेत आणि ह्या 2 रनांनी धावसंख्या वाढत आहे। धावसंख्या झालेली आहे ती 16। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 16 आणि आता शेवटचा षटक जिंकण्यासाठी 31 धावांची गरज। 6 चेंडू 31 धावा। कामल्याचे कर्णधार प्लीज इथे उपस्थित राहा, कारण ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल त्याच्या विरुद्ध तुम्हाला तोरत खेळायचं आहे। अगले मैचेस 2 ओवर की रहेंगे, अगली मैच 2 ओवर की रहेंगी, इस बात को नोट करो दोनों भी टीम। बॉलर नेम सैफ, सामना करेंगे आमिर। और ये वाइट गेंद, इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17। अभी भी 30 रन की जरूरत, 5 लंबे हिट। अगली गेंद सैफ की आमिर के लिए और बेहतरीन करारा स्ट्रोक, देखना कैच हो सकते हैं लेकिन नहीं, सीमा रेखा के बाहर 6 रन। और अब 5 गेंदें और 24 रनों की जरूरत, यानी 4 लंबे हिट। लाइनमैन सलमान ने भी वो कैच भी छोड़ दिया। अब स्कोर जा पहुंचा है 23 रन, 24 रनों की जरूरत। और बहुत ही बेहतरीन गेंद, आमिर उसे समझ ना पाया और डॉट गेंद। अब 4 गेंदे और 4 लंबे हिट, 4 गेंदे 24 रन। अगर टांगर को मैच जीतना है तो बैक टू बैक 4 6 मारने पड़ेंगे। अगली गेंद स्लोअर गेंद, इसको आमिर समझ ना पाए और डॉट बॉल। और ऑलमोस्ट ये मैच बेंगलुरु की तरफ झुकता हुआ। अगली गेंद सैफ की आमिर के लिए, फिर से एक बेहतरीन लेकिन व्हाइट बॉल। हमें अंपायर इरफान का व्हाइट का इशारा, इस व्हाइट के साथ स्कोर बढ़ता हुआ
24 रन, अभी भी 23 रनों की जरूरत। अगली गेंद सर्व की, बेहतरीन लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ और बेहतरीन कैच वहां पे। बैट्समैन जरा फास्ट जा। अमेरिका का संभालने जा रहे तौसीफ। आखिरी 2 गेंदें आना बाकी इस इनिंग की और इस ओवर की। बैट्समैन तौसीफ, सर्व टू तौसीफ। और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 25 रन। लगभग भिंगलोनी ये मैच जीत चुकी है, सिर्फ एक ही स्टेप बाकी है। आखिरी गेंद और ये और एक डॉट बॉल और ये मैच भिंगलोनी ने जीत लिए। अभी राउंड होने जा रहा है वो भिंगलोनी वर्सेस